करमाळा बसस्थानकातील कामात खड्याऐवजी मुरुम वापरला जात असल्याचा आरोप. करमाळा बसस्थानकातील काँक्रिटीकरणासाठी 2 कोटी मंजूर झाले आहेत. मात्र ठेकेदार या कामात अंदाजपत्रकाप्रमाणे खडे न वापरता माती मिश्रित मुरुम वापरत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम निकृष्ट होत आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे अधिकारी चौधरी यांच्याकडे तक्रारीद्वारे केली आहे. अत्यंत दयनीय अवस्था असलेल्या करमाळा बसस्थानक आवारातील काँक्रिटीकरणासाठी 25 वर्षांनंतर 2 कोटी मंजूर झाले आहेत. हे काम घेतलेल्या ठेकेदाराला चिवटे यांनी अंदाजपत्रकाप्रमाणे आणि उत्कृष्ट काम करण्याची तब्बे सुरुवातीलाच दिली होती. मात्र चिवटे यांनी सुरू असलेल्या या कामावरती पत्रकारांसमोर भेट घेऊन पाहणी केली आहे. या कामात खडीऐवजी मुरुम वापरला जात असल्याचा आरोप चिवटे यांनी केला आहे. महामंडळाच्या विभागाने या कामावर लक्ष ठेवून उत्कृष्टपणे काम करावे अशी ही मागणी त्यांनी केली आहे. यावेळी आगार व्यवस्थापक वीरेंद्र होनराव हे देखील उपस्थित होते. करमाळा बसस्थानकातील पेट्रोल पंपासमोर 47 लाख रुपयाचे सिमेंट रस्त्यासाठी उद्योग खात्याकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंजूर केले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.